पावसाचा कहर ठाण्यातही सुरू असून शहरातील अनेक भागातील सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली आहे। कोपरी व ठाण्यातील ही काही भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली। पावसाचा वाढता जोर लक्षात घेता आयुक्त सौरभ राव यांनी रस्त्यावर उतरून यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे। मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपून काढले आहे। सर्वत्र अंधार पसरला असून अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित होत आहे। कळव्यात तर नागरिकांना बोटीतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे। निसर्गरम्य येऊर डोंगरावरही पाणी साचले। वाघबीळ गावातील रस्ते पाण्यात बुडाले असून पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। मुंब्रा, शिळफाटा रोड, दिवा, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, ठाणा मार्केट, श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, वंदना एसटी डेपो, तलावपाळी भागात पाणी साचलेले आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे। तसेच घोडबंदर रोडवर पाणी भरल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली। पावसाचा वाढता जोर लक्षात घेता ठाणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने घरीच राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचले। राज्यवाडी आपली मोपाडा या ठिकाणी देखील सगळ्यांच्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेले, कारण 225 पाणी पाऊस पडला। 225 मिलीमीटर पाऊस जे पडलेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये पाऊस पडत होता, त्याचा उच्चार काल पाऊस ये ना बाबा पुढे आणि 225 काय पाहिजे तुला। त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जवळपास 11 लोकेशनमध्ये पाणी साचलं, परंतु महापालिका आयुक्त स्वतः आणि त्यांचे अधिकारी पेटवर आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या लोकेशनला पंप लावलेले आहेत आणि ज्यादा कॅपॅसिटीचे पंपाची आवश्यकता ते लावत आहे, जेणेकरून जे पाणी साचलं आहे ते पाणी आपल्याला ड्रेन आउट करता येईल आणि लोकांच्या घरातलं पाणी निघेल आणि लोकांना जे काही नुकसान होत आहे ते थांबेल आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची आवश्यकता आहे। त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सुरक्षित स्थळी हलवून जोपर्यंत पाऊस जोरात पडतोय तोपर्यंत आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्या ठिकाणी त्यांना पाऊस कालपासून ठाण्यामध्ये पडत आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये गोकुळनगर, आझादनगर, बसरवाडा, श्रीरंग आणि वृंदावन खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं, पण गेल्या वर्षीपेक्षा आता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी नुकसानी झालेलं आहे। श्रीरंग शाळेची जवळ 100 ते 150 मीटर भिंत पडलेली आहे आणि नाल्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये, वृंदावन परिसरामध्ये येत आहे। काय सांगता साहेब, इथे पंप लावला पण पंप चालत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं। पंप गेल्या वर्षी पण चालू होते, आताही चालू आहेत, पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे पंपाची कॅपॅसिटी कमी पडते। भविष्यात पंप हे वाढवावे लागतील, तेव्हाच ह्याच्यावरती तोडगा निघेल। पण त्या तोडग्याच्या बरोबर पहिले प्रथम रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, कारण हा श्रीरंग वृंदावन सखल भाग असल्यामुळे वर्षानुवर्ष पाऊस पडला तरी तिथे पाणी तुंबतं, पण ते तुंबू नये म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे। कालपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळतंय आणि याचाच फटका सर्वच ठाणेकरांना बसलाय। सखल भागात असणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठं नुकसान झालं आहे। त्यातच माजिवडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रामधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत। अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणेश मूर्तीचे झालेले नुकसान पाहता मूर्तिकारांना अश्रू अनावर झाले आहेत। माझं नाव गौरव हत्तीकर, राहणारा मी माजिवड्यातलाच आहे, पण हे सकाळी 6 वाजल्यापासून ते पाणी हे वाढत चाललंय आणि इथं कुठल्याच बाजूला रॅबिट टाकणे, ह्याच्याने कुठल्याच यंत्रणांनी महानगरपालिकेच्या अजूनपर्यंत कुठला पथक इथं आला नाहीये। पाणी ओसरण्यासाठी काय पंप लावलेला नाहीये आणि हे दरवर्षीचंच आहे इथे आणि इथं कुठलाच न्यूज रिपोर्टर या इथं दरवर्षीप्रमाणे कुठलाच येत नाही इथं कोण। तर आज फर्स्ट टाइम हे कुठलं न्यूज रिपोर्टर सगळे तुम्ही आलेत, तर ते एक सांगायचं आहे की कुठलीच महानगरपालिका या जागेवरती कुठं लक्ष देत नाही। ह्याच बॅक साईडला अजून एक साईबाबा मंदिर आहे, नाल्याचं उघडं आहे असं आलं, तिकडनं मग पाण्याचं इथं बघायला गेलं की बॅक साईडला तुम्ही बघाल
तर इथं रॅबिट टाकले, अनधिकृत बांधकाम आहेत केले, तिथं जो येतो रॅबिट टाकले, तिकडं सगळं जो पाणी जायचा जो सोर्स आहे ते पूर्ण पॅक झालं आहे. ती बाजू पूर्ण वरती आली आणि इकडनं मग बाजू वरती आली आणि ही बाजू खोलगट राहिली. तर इथं जो येतो पाणी इथं साठतो. आता इथं तुम्ही बघाल पाणी ओसरण्यासाठी कुठे चान्सच नाही. कोण नेमका जबाबदार आहे? संपूर्ण जबाबदार आता कोण बोलू शकत नाही. तर महानगरपालिकेने जरा लक्ष देणं जबाबदारी तर आता महानगरपालिकेचीच आहे. जे आता ही जागा बघायला गेलं तर सगळं महानगरपालिकेच्या अंडरमध्येच येते. आता नाले सफाई तुम्ही बघितली तर नाले सफाई एक दोन महिना आधी येतात, वरती हे करतात, निघून जातात. वरती वापिस तो कचरा येतो, तो गांधीनगर नौपाडा तिकडनं कचरा येतो, इकडे येऊन जमा जातो. कारण की हा आमचा ब्रिज आहे नाण्यावर तरी 40-50 वर्ष या ब्रिजला झाले. तिथे येऊन पाणी जमा होतो कारण तो ब्रिज आहे लहान. आणि जो इथं खोलगट जे येतात अतिक्रमण म्हणजे साफसफाई नाली सफाईला येतात ते वरती करतात, वरचा कचरा नेतात, नेऊन जातात. जो खाली एकदम खोलगट करतच नाही. आत्ता आम्ही रिसेंटली जेव्हा नाले सफाईनंतर 2-3 दिवसांनी 4 जे कचरा उचलणारे माणसं असतात त्यांच्या गुडघ्या एवढंच पाणी लागतं, गुडघ्या एवढं त्यांच्या नाल्यामुळे त्यांचं पाणी लागतं. काय सफाई केली यांनी? एवढंचं खोडून जर खोलगट केला तुम्ही तर एवढा कचरा साठणार नाही. पाणी खालच्या खालनं जाईल, वरतून जाईल. एवढं त्यांनी यंत्रणा नीट साफसफाई केली पाहिजे, त्यांनी पाहणी केली पाहिजे महानगरपालिकेने. नाले सफाई कशी होती, किती डीप होते, खास करून डीप जेवढी होईल तेवढं पाणी वरतून जाईल. म्हणजे जो ब्रिजच्या लेवलचा म्हणजे ब्रिजच्या खालनं जो कचरा जो साठतो ब्रिजच्या याला अडकून तो ब्रिजच्या खालनं निघून जाईल की जर खोलगट असेल तर. आणि हे खोलगटच करत नाही नाले सफाई, वरचा करतात, निघून जातात. एवढंच आमचं सांगणं आहे की प्रत्येक वर्षी इथं जो अडथळा निर्माण होतो त्याची महानगरपालिकेने नीट पाहणी करावी हीच महानगरपालिकेकडं विनंती. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरिबांचे संसार वाहून गेले आहेत. या प्रकारास ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा जबाबदार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्या सर्वांना ठाणे महानगरपालिकेने तातडीची मदत म्हणून 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ठाणे शहरातील काही परिसर, कळवापूर्व, मुंब्रा, कौसा, दिवा आदी भागातील सखल वस्त्या जलमय झाल्या. अनेक झोपड्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे धान्य, अंथरूण पांघरून, कपडा लत्ता वाहून गेले आहे. पाणी शिरलेल्या अनेक वस्त्यांना शानू पठाण यांनी भेट दिली. कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी गोरगरिबांना मदतीचा हात दिला. तसेच पाण्यात अडकलेल्या अनेकांना सुरक्षित स्थळी नेले. याबाबत शानू पठाण यांनी या नुकसानीस ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. योग्य रीतीने नाले सफाई केली असती नतर नाले तुंबलेच नसते. आज शेकडो गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. आयुष्यभर परिश्रम घेऊन जमा केलेल्या साधनांचा पाण्यात भिजून लगदा झाला आहे. त्यामुळेच ठाणे महानगरपालिकेने तत्काळ पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे
त्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। ठाणे महानगर पालिका के जितना भी क्षेत्र है, थाना, कलवा, मुमरा, दीवा, जिन परिसरों में स्लमों में पानी भरा है, महानगर पालिका और प्रशासन को सभी को तुरंत 50,000 रुपये का मुआवजा देना चाहिए, उनको राहत मिल सके, ताकि जिनकी ज़रूरत के सामान जैसे कि राशन, गद्दे, पूरे जो उनकी यूज़ की ताबड़तोड़ जो चीज़ें थी वो खराब हो गई है, जो बह गई है, उनको राहत मिल सके, यही सबसे बड़ी मांगनी है। और तुरंत रूप में महानगर पालिका को पहला कदम यही करना चाहिए। गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे। अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामे केली आहेत, मात्र त्यांना त्यांची देयके दिलीच जात नाहीत। एकीकडे सरकार कोट्यवधींची कर्जे घेत आहे, मात्र कंत्राटदारांना निधी दिला जात नाही। हा निधी जातो तरी कुठे असा सवाल करीत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भर पावसात जोरदार धरणे आंदोलन केले। राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात, मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयके रखडली आहेत। ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे। त्याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांनी धरणे आंदोलन केले। या प्रसंगी कंत्राटदारांनी आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षांपासून संघर्ष करीत आहोत, तरीही आमची 90,000 कोटी रुपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत असे म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळेस मंगेश आवळे यांनी शेजारी असलेल्या पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीचे काम करण्यास 28 कोटी रुपये दिले आहेत। एका कंत्राटदाराला एवढा निधी दिला जातो आणि इतर कंत्राटदारांना रस्त्यावर आणले जात आहे। एकूणच पाहता नियोजनात हे सरकार पूर्णपणे फोल ठरलेले आहे। इन्फ्रावाल्यांनाच हे सरकार पोसत आहे। आम्ही दर आठवड्याला संबंधित मंत्र्यांना पत्र पाठवित आहोत, मात्र सरकारला आमच्या समस्या पाहण्याकडे वेळच नाही। आज भर पावसात कंत्राटदार काम करीत आहे, तरीही सरकार कंत्राटदारांप्रती सावत्रपणाने वागत आहे। आता आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा दिला। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने आमची पाणी पुरवठा योजना, आमचे जलजीवन मिशनचे कंत्राटदार असू देत, आमचे फेकमचे इलेक्ट्रिकलचे असू देत, मजूर कामगार सहकारी संस्थेचे आमचे सगळेजण असू देत, हे सगळेजण मिळून आज आम्ही लोक भर पावसामध्ये हे आंदोलन करतोय। हे आंदोलन करण्यामागची पार्श्वभूमी इतकी अशी निर्माण झालेली आहे की शासनाला आमच्याकडे देण्यासाठी पैसेच नाहीयेत। गेले 7-8 महिन्यापासून आताच हे मला वाटतं 8 का 9 आमचं आंदोलन असेल। मागच्या गणपतीला आम्ही उभे होतो, आमचा दसरा असं वाया गेला, आमची दीपावली गेली, त्याच्यानंतर आता जे परत आलेले सण असेल, आता बघा परत 8 ते 10 दिवसानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे। कंत्राटदारांना त्यांचे देयके देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पुरवठादारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही, आमच्या मजुरांना आम्ही पैसे देऊ शकत नाही। आम्ही बँक करत होत चाललेलो आहोत। शासनाचं नक्की धोरण काय आहे, शासन नक्की कोणाला करतंय हेच काय समजत नाहीये। एक उदाहरण तुम्हाला देतो, इथे बाजूला पोलीस इमारतीचं काम चालू आहे, 40 कोटीची निविदा काढली होती। त्या 40 कोटीच्या निविदामध्ये शासनाने त्या कंत्राटदाराला 28 कोटी रुपयाचा निधी देऊन टाकलेला आहे। म्हणजे एकीकडे शासन सांगतं की आम्ही तुम्हाला निधी देतो, मग इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही आणता कुठून? म्हणजे हे इन्फ्रावाल्यांना पैसे तुम्ही कसे देऊ शकता? 28 कोटी रुपये एका कंत्राटदाराला तुम्ही देताय आणि बाकीच्या इतर कंत्राटदारांना तुम्ही काही देत नाहीयेत। विचार करा, हे 28 कोटी रुपये जर इथले मिळाले, कंत्राटदारांना मिळाले असते तर किती प्रकारचा निधी उपलब्ध झाला असता? मागणी काय आता तुमची? आमची शासनाला हेच मागणी आहे की आज आम्ही दिसतोय एक सरकारचं एक धोरण होतं, त्यांचं एक वाक्य होतं, ब्रीज वाक्य होतं, हर घर नल और नल के अंदर जल, असं जल जीवन मिशनच्या कंत्राटदारांनी आमची कामं केली। त्या कंत्राटदारांना आज भर पावसात आम्ही इथे उभे राहिलो, आमच्या मनामध्ये वेदनेत आग लागली, उद्या आज आमच्या हृदय जळतंय। आज आम्ही करायचं काय? आज आम्ही रस्ते जाऊन कामं करतोय, खेड्यापेड्यात कामं करतोय, आम्ही समाज मंदिरं बांधतोय, आम्ही पूल बांधतोय। आणि मला एक सांगायचं शासनाला की जे महाराष्ट्र शासनाचं आणि भारत सरकारचं धोरण आहे स्किल डेव्हलपमेंट, त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जर सर्वात जास्त रोजगार कोण निर्माण करत असेल तर आम्ही कंत्राटदार करतो। आणि कंत्राटदार जर स्किल डेव्हलपमेंटचं काम करत असताना, ते जर करत असताना शासन आम्हाला आमचा निधी का देत नाही बरं? माझी शासनाला मागणी आहे, या माध्यमातून माझी माननीय आदरणीय पालकमंत्री जे आज वनमंत्री आहेत पण ते पालघर जिल्ह्याचे आहेत, माननीय गणेश नाईक साहेबांना विनंती आहे की साहेब या सभा बांधकाम मंडळामध्ये 2 जिल्हे येतात, तुमचा पण येतो आणि इकडचा पण येतोय। तुमच्या अंडर जर निधी जर येत नसेल तर मला असं वाटतं तो जो निधी आहे
तो जो अनुशेष भरून काढण्याचं काम तुम्ही या ठाण्याच्या जिल्ह्याच्या इकडच्या इकडे द्यावा अशी मी त्यांना आणखी एक नम्र विनंती करतोय. वनमंत्र्यांचा जनता दरबार आता भरणार आहे 22 तारखेला, तेव्हा तुम्ही त्याची भेट आम्ही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री असे, अर्थमंत्री असतील, पालकमंत्री असतील, जनता दरबार असतील, सगळे आम्ही आमदार खासदार सगळ्यांना मेल करतो, जाऊन प्रत्यक्ष भेटतो, त्यांना आम्ही निवेदनं दिलीत. सगळं काय झालेलं आहे. बांधकाम विभागाचे आमचे जे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले, त्या महाराजांना राजांना आम्ही भेटून आलो, त्यांना पण आम्ही सांगितलं. त्यांनी तर खूप चांगली बैठक पण आमची आयोजित केली. आमच्या संघटनेवर त्यांची बैठकही झाली. तो ठराव त्यांनी करून रितसर मुख्यमंत्र्यांच्या तिथे पाठवला. पण तिकडनं दादा अर्थमंत्री साहेब अजितदादा मला विनंती की दादा आता काय करायचं तुम्ही सांगा. तुम्ही जर करणार असेल तर कोण करणार. कंटाळल्यावरती वाईट वेळ आहे.